नजर कमी येते बघा, दिसायला कमी येतं. ह्या सगळाच दोष डोळ्यांचा नसतो, हा मेंदूचा दोष असू शकतो, नसांचा दोष असू शकतो, सगळ्यांचा असू शकतो. पण ही संस्था मजबूत ठेवण्यासाठी काय करायला लागत असेल बरं? तर गाजराचा रस घ्यायचा, गाजराचा रस, आणि त्यात थोडासा कोथिंबिरीचा रस मिक्स करायचा, थोडासा, जास्त नाही. समजा एक ग्लास भर जर तुम्ही गाजराचा रस घेतला तर 2 चमचे त्याच्यात कोथिंबिरीचा रस घ्यायचा. आता कोथिंबिरीचा रस कशासाठी हे पण तुम्हाला सांगतो. त्याच्यातून तुमचं किडनी सुद्धा व्यवस्थित राहायला लागते बरं, फंक्शन व्यवस्थित व्हायला लागतं. मुतखडे वगैरे जर असतील तर कोथिंबिरीचा रस घेतला, किंवा इथं जर पेन वगैरे होत असेल, दुखत असेल, तर कोथिंबिरीचा रस घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते कमी येतं. कोथिंबिरीचा रस 2 चमचे, 1 ग्लास गाजराच्या रसामध्ये कोथिंबिरीचा रस जर 2 चमचे घालून जर तुम्ही घेतला तर तुमचे डोळे तर चांगले राहतीलच. बघा, रातांधळेपणा ज्यांना असतो ना, त्यांना गाजर खायला सांगायची पूर्वी फार, तर नॅचरल घ्या, नैसर्गिक घ्या, ऑर्गॅनिक खावाय शक्य करून. हे जर तुम्ही केला तर बऱ्यापैकी संस्था ज्या आहेत, मेंदूतले काही केमिकल्स असतील किंवा ज्या नसा आहेत त्या व्यवस्थित वर्क करायला लागतात आणि तुम्हाला कधीही अंधत्व येऊ शकत नाही. हे करून बघा, हे करून बघा. मी सांगतोय ना, एकदा फक्त करून बघा. हे अशा खूप काही गोष्टी आहेत. आपल्याला जर पुढे जायचं असेल ना, जसं वय होईल तसं बघा, आत्ताच लहान मुलांना चष्मे आहेत. 50 नंतर तर लोकांना खूपच प्रॉब्लेम येतो. पहिलं 40 नंतर लोकांना 40 लागायचे, आता जन्मताच आहे. आणि जसं वय होईल तसं नंतर पूर्ण दिसायचं कमी होतं, अंधत्व येतं बऱ्याच लोकांना. तर हे येऊ नये असं वाटत असेल तर एवढा इलाज करून बघा. हा वर्षातून 15 दिवस फक्त करायचा आहे, आयुष्यभर करायची गरज नाही होत तुम्हाला, फक्त वर्षातून 15 दिवस. कुठलेही इलाज असू दे, वर्षातून आपल्याला सहज म्हणून करू शकतो ना.